असे अनेक जण आहेत 45-50च्या पुढचे की ज्यांना रोज एक गोळी लागलेली आहे सध्या BP आणि डायबिटीसची. आता ती औषधं रोज घ्यावी लागतात, त्याला ऑप्शन नाही आहे. तर ती औषधं पण पित्तकारक असतात का? आणि जर अशा लोकांना की ज्यांना काही ना काही तो रोज औषधाची सवय आहेच आणि गरज पण आहे, तर व्हॉट आयुर्वेद सजेस्ट की त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? हे बघ, ही औषधं तर घ्यायलाच लागणार आहेत, कारण BP फ्लक्च्युएट होत असेल तर काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत की ज्यांनी आपण हे BP आणि डायबिटीस हे रिव्हर्स करू शकतो. पण तो स्पॅन असा आहे की 3 ते 4 महिन्यांचा असतो. आता ज्यांचं वय वाढलेलं आहे त्यांच्यातले पेशन्स थोडे कमी झालेले असतात, ते लोक खूप काळजी घेतात. पण आपण एकदम ही सगळी औषधं बंद नाही करू शकत, प्रमाणात कमी करतो. पण ह्या गोळ्या घेताना एवढीच काळजी घ्यायची की त्यांची पॉवर कमी करू शकतो आहे का, आपण व्यायाम करून काय फरक करू शकतो, आपण स्ट्रेस न घेता काय करू शकतो, की हे सगळं जर कमी केलं तर आपोआप या गोळ्यांचा डोस कमी होतो. असे आम्ही अनेक पेशंट बघितलेले आहेत. आणि आहारामध्ये तेलकट तळलेले पदार्थ कमी खायचे. आता भाज्या नुसत्या शिजवून त्यांचं सूप केलं, दाल खिचडी केली. मुगाची डाळ हे पित्तावरचं औषध आहे. मुगाची डाळ आणि तांदूळ असं घालून जर आपण खिचडी केली आणि ती खाल्ली तर खूप छान आहे. एक असं डिटॉक्स वॉटर आहे की जे आपलं पित्त कमी करतं. काकडी बघ, काकडी ही पित्तशामक आहे कारण ती अल्कलाईन आहे. त्यामुळे काकडी जर किसून मिक्सरमधनं ते घालून आपण असं त्याचं पाणी गाळून घेतलं आणि हे काकडीचं पाणी आपण प्यायलं तरीसुद्धा ती आपलं पित्त कमी करायला आपल्याला मदत करते. काय करायचं, एका ग्लासमध्ये पाणी घेऊन काकडीचे काप टाकून ठेवायचे, आपोआप ते अल्कलाईन वॉटर तयार होतं की जे तुमच्या शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करतं. किंवा कदलीकंद म्हणजे केळीचं झाड असतं बघ, त्याचं जे खोड असतं ते कापायचं, त्याचे तुकडे करायचे, मिक्सरमधनं त्याचं ज्यूस करायचा आणि ते गाळून प्यायचं, त्यांनीसुद्धा ॲसिडिटी कमी होते. पण हे सगळे प्रकार जवळच्या वैद्यांना विचारून ना, कारण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या गोष्टी असतात रे. नुसती एक टिप सांगितल्यावर ती लगेच करू नका, ती आधी तुमच्या वैद्यांकडनं कन्फर्म करून घ्या की हे मी केलं तर मला काही त्रास होणार नाही ना. बघ, कोहळ्याचा रस हा खूप गुणकारी आहे, पण काही जणांना कोहळ्याचा रस घेऊन कधी कधी त्रास पण झालेला आपण ऐकलेला आहे. कोहळा श्रेष्ठ असला तरी तो कोहळ्याचा रस घेताना तुम्ही नक्की किती क्वांटिटी घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे हे विचारून घ्या. रोजची ऍसिडिटी गोळ्या औषधं घेऊन किंवा इग्नोर करत असतील लोक आणि तेव्हा इन्स्टंट रिलीफ पण मिळत असेल. पण सततची ऍसिडिटी होऊन 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 वयाच्या एखाद्या विशिष्ट टप्प्यावर ते कुठल्या मोठ्या आजारांचं द्योतक असतं का? म्हणजे तुम्ही जर आजची ऍसिडिटी उद्यावर ढकलताय तर पुढे जाऊन ऍसिडिटीमुळे उद्भवणारे मोठमोठे रोग? सगळ्यात पहिले मी असे म्हणेन की स्ट्रोक आहे किंवा आपण असं म्हणू शकतो कॅन्सरपर्यंत पण आपण जाऊ शकतो. पण हे होऊ नये म्हणून तर आधी ॲसिडिटी कंट्रोल करायची आहे. कारण गंभीर आजार केव्हा होतात की एखादी गोष्ट आहे जिथे सतत इजा झाली, बघ, सतत तिथे घर्षणाने तिथे ती एनर्जी निर्माण झाली, व्रण होतच राहिले तर पेन होऊन होऊन तिथे काहीतरी मसल्समध्ये त्यांच्या बिघाड होणारच आहे. शरीरावर त्याचे दुष्परिणाम जास्त होतात. बघ, आपलं शरीर पूर्ण हेल्दी असलं ना की आपल्याला चालताना दम लागत नाही, आपण अनेक कामं केलं तरी आपण थकत नाही, आपल्याला शांत झोप लागते, आपल्या चेहऱ्यावरती एक तेज असतं, हे सगळं लोप पावायला लागतं. जर आपण योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर हे सगळं कमी होऊ शकतं. आपण बघ, लहान मूल एखादं आपलं ऐकत नसेल, आपण काय करतो, आपण त्याला ओरडतो. म्हणजे आईबाबांचं काम काय असतं की चांगल्या सवयी लावणं. तर आपण लहानपणापासून बघतो की चांगल्या सवयी काय आहेत की लवकर उठावं, लवकर निजावं, घरी बाहेर न आल्यावर पायावर पाणी घ्यायचं. आता आपण हे पायावर पाणी घेतो ना, हे सुद्धा पित्त कमी करतं. कारण पायावरती अनेक असे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत, हातावर, पायावर, कानावर. सो आपण अभ्यंग करणं हे सुद्धा आपल्या शरीरातली ॲसिडिटी कमी करतं. साधं खोबरेल तेल आहे, ते आंघोळीच्या आधी आठवड्यातनं एकदा अंगाला लावलं तरी तुमचं पित्त कमी होणार आहे. पित्त जे आहे ना ते लाईक एका मिनिटात वाढतं. म्हणजे जर तुम्हाला जाणवणार हे गोष्ट लगेच की तुम्हाला लगेच तो ट्रिगर देणार की पित्त वाढलंय, डोकं जड होईल, डोकं दुखायला लागेल किंवा डोळा दुखेल, अर्धा डोळा दुखून ट्रिगर होईल, आयब्रोज पेन होईल, कानाच्या पाठी दुखेल. ही सगळी शरीरात पित्त वाढल्याची लक्षणं आहेत. आणि हे पित्त तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला योग्य वेळेत झोपायला हवं, योग्य वेळी जेवायला हवं आणि योग्य पदार्थच सेवन करायला हवेत.
शेवटाकडे येतोय आपण. आता तू झोपेचा विषय काढला म्हणून काय आयडियल वेळ आहे आणि किती वेळ स्पॅन आहे झोपण्यासाठीचा? प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार झोप बदलते. एखादा आजारी व्यक्ती आहे, त्यांना दुपारीही झोपायला लागतं, रात्रीही झोपायला लागतं, तर त्यांना आपण एक 8 ते 9 तासाचा स्पॅन सांगू शकतो. एखादा ॲक्टिव्ह व्यक्ती आहे जो फ्रेश आहे, त्याला 7 तास झोप पुरते. पण आता ही कफ प्रकृतीची व्यक्ती असेल ना, जास्त झोपणार. वात प्रकृतीची व्यक्ती आहे ना, तिला लवकर जाग येणार, पहाटे 3-4ला. आणि जी पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे ना, तिला जी झोप आहे ना, ती खट करून येते, म्हणजे जागरूक झोप. खुट्ट जरी झालं तरी त्यांना जाग येते. सो ते पित्त प्रकृती. मला शेजारच्या फ्लॅट मधला नळ जरी चालू केला काकूंनी तरी सकाळी जाग येते. पित्त प्रकृती आहे ना, त्यामुळे. सो पित्त प्रकृतीचे व्यक्ती खूप असे जागरूक असतात. हे पित्त त्यांना जागरूक ठेवतं, त्यांच्यातली एनर्जी पित्त आहे. आणि ह्या पित्तामुळेच ते कायम धाडसी आणि तेजपुंज असतात. सो पित्त प्रकृतीचे व्यक्ती बघशील तर ते आयुष्यात खूप यशस्वी होतात. त्यामुळे हे पित्त जर त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते अजून यशस्वी होऊ शकतील. म्हणजे तुम्ही आणि मी. येस, क्या बात आहे. अनेकांना फळं खायची सवय असते, आवडीने खातात माझ्यासारखे लोक. ते आधी खावेत की जेवणानंतर खावेत तो विषय वेगळा, पण कुठले फळं आहेत की जे पित्तकारक आहेत? पहिला तुझा जो प्रश्न होता की फळं जेवणाबरोबर घ्यावीत का, अजिबात नाही. फळं वेगळ्या वेळी खा, जेवण वेगळ्या वेळी घ्या. फळं आहेत ना, पटकन पचतात. म्हणजे तुम्ही खाल्ल्यात की त्यांचं डायजेशन फास्ट होतं. अन्न पचन व्हायला खूप वेळ लागतो. आणि मग जर आपण एका वेळी फळं आणि अन्न घेतलं तर अन्न इथे अडकून राहिलंय आणि मग त्याच्या इथे फ्रेश फ्रूटचं जे खरं पचन झालेलं आहे ते तिथेच राहतं, सडतं आणि मग ॲसिडिटी होते. त्यामुळे फळ आणि जेवण एकत्र घ्यायचं नाही. फ्रूट प्लेट वेगळी. आता फळांमुळे काही जणांना ॲसिडिटी होऊ शकते, कारण फळं ही कफकर आहेत. बरोबर आहे. फळं ही कफ वाढवतात शरीरातला. त्यामुळे कधी कधी जर कफ वाढला तर पित्त होऊ शकतं. त्यामुळे 9 नंतर फळ खा. सकाळी 9 नंतर फळ खायचं आणि ते झाल्यावरती थोडंसं तरी पाणी प्या. म्हणजे ते पचन नीट होऊन तुमचं पित्त वाढणार नाही आणि मग तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. बऱ्याच जणांना आंबा खाल्ल्यावर पित्त होतं. हे पेटंट आहे. म्हणजे आंबा खाल्ल्यावर डोकं दुखतंय, पित्त झालंय, असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. तर त्यासाठी घरगुती उपाय म्हणजे आंब्यामध्ये तूप घालायचं रसामध्ये. मग तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही. नाही तर एकच फोड खायची. अच्छा, बेस्ट वे. म्हणजे प्रमाणात खाल्लं तर त्रास होत नाही. आता फणस बऱ्याच वेळेला आपण बघतो, फणसाने पण ॲसिडिटी होते, कारण तो पचायला जड आहे. तो पित्तकर नाहीये, तो पचायला जड आहे. मग फणस खाऊन झाल्यावर गरम पाणी प्या, थोडेसे 2 दाणे ओव्याचे घाला. पचन नीट होईल, ॲसिडिटी होणार नाही. पचन, ॲसिडिटी, झोप एकमेकांशी संलग्न आहेत. पचन नीट झालं, येस, ॲसिडिटी का होईल. ॲसिडिटी नाही झाली, बस तुम्ही हेल्दी आहात. क्या बात आहे.